नमस्कार मित्रांनो, मी अतुल गायकवाड पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो। स्वतःचं कर्तृत्व शून्य जरी असलं ना तरी आपल्या जातीचा आपल्याला गर्व वाटतो। तुमची जात श्रेष्ठ काय हे तुम्हाला माहिती जरी असलं ना तरी आपल्या जातीचा श्रेष्ठपणा हा मिरवत बसू नका। आम्ही शिवभक्त, आम्ही सनातनी, आम्ही आंबेडकरवादी म्हणून मिरवायला लागलो आणि पुढच्या चौकामध्ये जाऊन पोरी छेडायला लागलो। जातीचा माज आलाय आम्हाला, पण माणुसकी विसरायला लागलो। राजकारण्यांनी एकत्र ठेवलं नाही आम्हाला, मोठ्या मोठ्या नेत्यांनी त्यांच्या पोराला आंदोलनात उतरवलं नाही, पण आम्ही इथं जातीवाद करायला लागलो। याचाच फायदा घेऊन या मोठ्या मोठ्या नेत्यांची पोरं बाहेर देशामध्ये शिकायला लागली आणि आपली पोरं सतरंजी उचलायला लागली। राजकारणी ऑडी, BMW, मर्सिडीज यासारख्या गाड्यांमध्ये फिरायला लागली आणि आमची पोरं 50 रुपयाच्या देशीसाठी आपलं अस्तित्व गमवायला लागली। आता तरी सुधरा आणि एकत्र या। आपल्या भारतातल्या प्रत्येक जातीमध्ये एक ना एक महापुरुष आहेच। आपण शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांसारख्या महापुरुषाच्या जीवावरती उड्या मारतोय, पण का आणि कशासाठी? आपण या दोन्ही महापुरुषांना वाटून घेतलंय। मराठ्यांचे शिवाजी महाराज, दलितांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। अरे केव्हा एकत्र होणार आपण? शाहू फुले आंबेडकर यांसारखे शिक्षण तर आपण अजिबात घेतलं नाही, पण यांच्या जयंतीला बाटल्या नक्की रिकामे केल्या। शाहू फुले आंबेडकर यांच्या नावाने राजकारण झालं, पण यांच्या नावाने समाजकारण अजिबात झालं नाही। छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुद्धा राजकारण झालं, पण गरिबाची गरिबी कोणीच दूर केली नाही। आपल्या देशामध्ये प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी आंदोलन होतील, पण शिक्षण फ्री करा, दवाखाने फ्री करा यासाठी कधीच आंदोलन होणार नाही, कारण या सगळ्या गोष्टीला राजकीय पाठबळ भेटणार नाही। हे राजकारणामध्ये चालणार नाही, याला कोणी पाठिंबा देणार नाही, यासाठी या गोष्टी कोणी पुढे घेतच नाही ना। प्रत्येकाला जातीवाद करायचा आहे, हिंदू, मुस्लिम, बौद्ध यांच्या सगळ्याच्या मध्ये फक्त जातीवाद करायचा आहे। तुम्हाला आम्हाला मेन मुद्द्यापासून डायव्हर्ट केलं जातंय आणि हातामध्ये दुसराच लॉलीपॉप देण्यात येतोय। शिक्षण फ्री करा, दवाखाने फ्री करा यासाठी कोणताच राजकीय नेता पुढे येणार नाही, कारण सगळ्या संस्था यांच्याच। अरे साधं छोटंसं हॉस्पिटल असो किंवा छोटीशी शिक्षण संस्था असो, तिचं जरी उद्घाटन करायचं असलं ना तर मोठ्यातला मोठा नेता येतो, कारण सगळ्या शिक्षण संस्था यांच्याच मालकी हक्काच्या। मग कसं काय मोफत होणार? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, आणि त्याच वाघिणीला याने बड्या बड्या नेत्यांनी विकायला काढलं। गरीब पोरांना शिक्षण भेटत नाहीये, गरीब माणसाला चांगला उपचार भेटत नाहीये, मग कसं जाईल आपला भारत देश पुढं? मित्रांनो, आपल्या देशामध्ये मोठी मोठी मंदिरं बांधले जातात आणि सरकारी छोट्या छोट्या शाळा या बंद पाडल्या जातात। देव मंदिरातच भेटेल याची काय गॅरंटी आहे? प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये देव आहे, तो बघा ना आधी। आपली माणुसकी जागी करा। तुमच्या स्वतःचे जर कर्म चांगले जर असतील ना तर तुम्हाला कोणत्याच मंदिरात जायची गरज नाहीये। आपल्या देशासाठी APJ अब्दुल कलाम यांचं काही योगदान आहे अख्ख्या जगाला माहितीये, पण काही जातीवाद्यांनी यांना सुद्धा सोडलं नाही। और जहां तक APJ अब्दुल कलाम की बात है, APJ अब्दुल कलाम सबसे बड़े गद्दारों में से है भारत के। APJ अब्दुल कलाम जैसे लोग बहुत घातक हैं। दुनिया ऐसे लोग दुनिया में नहीं होने चाहिए। और APJ अब्दुल कलाम की कोई बहुत बड़ी वो नहीं थी खासियत, और ना ही वो ऐसा डॉक्टर था। डॉक्टर ने कोई PhD थोड़ी की थी, उसे तो डॉक्टर की उपाधि भी मानत दी गई थी, उसकी कोई ऐसी काबिलियत नहीं थी। बाकी सच तो यह है कि APJ अब्दुल कलाम जैसे मुसलमान आम जिहादी से हजारों गुना ज्यादा घातक होते हैं। अरे काय 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 लावलंय काय तू? हा शेमनिया शोभत का रे तुला? हा अरे नाही काही जनाची तर मनाची तर खरी। ज्या व्यक्तीमुळे आपल्या देशावरती कोणी वर नजर सुद्धा करून पाहत नाही आणि त्या माणसाला हे असे बोलतात। जातीवादी वृत्ती एक ना एक दिवस आपल्या अखंड भारताचे तुकडे करेल, हे नक्की लक्षात ठेवा। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।